रसिक श्रोते हो नमस्कार. सर्वप्रथम राष्ट्रगुरु समर्थ रामदास म्हणतात, आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी. कविसृष्टीचा ईश्वर, कविसृष्टीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. एकीकडं राष्ट्रगुरु समर्थ रामदास कवीला थेट ईश्वराची उपमा देतात. दुसरीकडं जो न देखे रवी वो देखे कवी असं म्हणून सूर्यापेक्षा श्रेष्ठ कवीला मानलं जातं. अर्थात मंडळी, यावेळी कवीला जेव्हा मोठेपण दिलं जातं तेव्हा आम्हाला कवी कोण हे जाणून घेणं महत्वाचं वाटतं. मग जो कल्पना करतो, रचना लिहितो, माणूस जपतो आणि माणुसकी जपायला मदत करतो अशी व्यक्ती म्हणून आम्हाला कवी महत्वाचा वाटतो. परंतु ज्यावेळी कवी कोण, कवीची जात काय, कवीचा धर्म कोणता आणि कवी कोणत्या पंथातून येतोय असं म्हणून त्या कवीची रचना आणि त्या कवीची रचना नाकारून फक्त आणि फक्त त्या कवीची जात पाहिली जाते ना, त्यावेळी कुठेतरी त्या कवीच्या कवितांना आबिर्भुक्याचा वास लागला असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. अर्थात हाच आबिर्भुक्याचा वास म्हणजे एक सांस्कृतिक भास असतो, एक धार्मिक भास असतो आणि एक पारंपरिक भास असतो. आणि हा भास ज्यावेळी त्या कवीच्या कवितांना लागतो त्यावेळी खऱ्या अर्थानं विचार मंचावरून तेव्हापासून त्या कवितेला आबिर्भुक्याचा वास लागला आहे असे विचार पुढे येतात. आणि म्हणूनच हाच विचार घेऊन तुमच्यासमोर ज्ञाते, श्रोते आणि वक्ते नमस्कार, मी कुमार कंटक वेदांत दिलीप JSM कॉलेज अलिबागचा विद्यार्थी विचारमंचावरून व्यक्त होतोय. तेव्हापासून त्या कवितेला आबिर्भुक्याचा वास लागला आहे. मंडळी, तेव्हापासून त्या कवितेला आबिर्भुक्याचा वास लागला आहे हा विषय मांडताना सर्वात आधी आम्हाला आबिर्भुक्का म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं वाटतं. मग एखाद्या मंगल कार्यात वापरली जाणारी गोष्ट म्हणजे आबिर्भुक्का आणि एखाद्या जादूटोण्यात वापरली जाणारी गोष्ट म्हणजे देखील आबिर्भुक्का असा आम्हाला आबिर्भुक्याचा उल्लेख केला जातो. अर्थात काळा असलेला हा आबिर्भुक्का एकीकडे सकारात्मक तर दुसरीकडे नकारात्मक देखील दिसतो. आणि मग हाच आबिर्भुक्का एखाद्या कवितेला लागतो त्यावेळी त्या कवितेचे नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन अर्थ पडतात. मग याच बाबतीत फक्त कविता नाही तर प्रत्येक गोष्ट या गोष्टीत निर्माण होते किंवा या विषयात मांडता येते. मग तिथं संत साहित्य येतं, तिथं कविता येतात, तिथं लेख येतात, तिथं चित्रपट येतात, तिथं पुस्तकं येतात, तिथं माणसं देखील येतात आणि तिथं कवी देखील येतात. आणि या प्रत्येकाला ज्यावेळी धार्मिक आणि सांस्कृतिक भासांना सामोरं जावं लागतं त्यावेळी खऱ्या अर्थानं कुठेतरी या गोष्टींना आबिर्भुक्याचा वास लागला जातो. मग मंडळी, संत साहित्य एक असं साहित्य असतं जे माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन माणसाला माणुसकी जपण्यास मदत करतं. परंतु याच संत साहित्याला ज्यावेळी उल्लेख करताना ज्ञानोबांचे एक अभंग, तुकोबांची गाथा, समर्थांचा दासबोध किंवा माऊलींचे श्लोक या सर्व गोष्टींचा जेव्हा या संत साहित्यात उल्लेख होतो त्यावेळी कुठेतरी हे सर्व संत साहित्य माणुसकीच्या हितासाठी, माणुसकी जोपासण्यासाठी आणि माणसाला स्वतःच्या रक्षणासाठी असलेला आम्हाला पाहायला मिळतं. परंतु हेच संत साहित्य ज्यावेळी संबंध मानवजातीच्या हितासाठी लिहिलं जातं ना आणि एखादा पंथ, एखादी जात, एखादा धर्म ज्यावेळी हे सर्व संत साहित्य फक्त आपलं म्हणून स्वीकारतो ना त्यावेळी कुठेतरी माणुसकीपासून लपून ठेवलेल्या संत साहित्याला आबिर्भुक्याचा वास लागला असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. मग मंडळी, हेच संत साहित्य ज्यावेळी एखाद्या धार्मिक प्रवृत्तीला लागू होतं त्यावेळी कुठेतरी या संत साहित्याला आबिर्भुक्याचा वास लागतो. आणि एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं असेल तर ते संविधान फक्त कम्युनिस्टांचंच आहे असं ज्यावेळी म्हटलं जातं ना त्यावेळी कुठेतरी त्या संविधानाला देखील आबिर्भुक्याचा वास लागला असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. मग पीके सारखा चित्रपट प्रदर्शित होतो. त्या चित्रपटात डब्बू नावाची भारतीय मुलगी एका सरफराज नावाच्या पाकिस्तानी मुलाचं जेव्हा चुंबन घेते ना त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यावर आमची धार्मिक प्रवृत्ती गहाण ठेवलेले लोक या गोष्टीला एक धार्मिक वृत्ती म्हणून अर्थ देतात. आणि ही गोष्ट ज्यावेळी सांस्कृतिक भाषांतून मांडली जाते ना त्यावेळी कुठेतरी पीके सारख्या चित्रपटाला सांस्कृतिक भास असा लागू होतो. आणि सेक्सी दुर्गा नावाच्या चित्रपटातून दुर्गा देवीचा अपमान केला असं ज्यावेळी हे लोक म्हणतात ना त्यावेळी कुठेतरी त्याही चित्रपटाला आबिर्भुक्याचा वास लागला असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. मंडळी, आबिर्भुक्याचा वास हा असाच असतो. आबिर्भुक्याचा वास ज्या गोष्टीला लागतो ती गोष्ट मुळात गोष्ट राहत नाही आणि मग ही गोष्ट खऱ्या अर्थानं एक सांस्कृतिक भास म्हणून तयार होते. आणि मग हाच आबिर्भुक्याचा वास पुढे जाऊन या कवीचा अपमान करत जातो. अर्थात मंडळी, हाच आबिर्भुक्याचा वास पुसण्याचं जेव्हा काम केलं जातं ना त्यावेळी सर्वात आधी ज्ञानोबा रेड्याच्या तोंडून वेद गाऊन घेतात आणि मग ते म्हणतात की हे वेद फक्त आणि फक्त ब्राह्मणांनाच नाही, फक्त आणि फक्त उच्चवर्णीयांनाच नाही तर प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक धर्माला हे लागू होतात. आणि ज्यावेळी त्या रेड्याच्या तोंडून हे वेद गाऊन घेतले जातात त्यावेळी खऱ्या अर्थानं कुठेतरी हा आबिर्भुक्याचा वास त्या वेदांवरून पुसला जातो. मग नृसिंह सरस्वती ज्यावेळी एका मोळीविक्याकडून ब्राह्मणांशी जेव्हा टक्कर देतात आणि ज्यावेळी त्या मोळीविक्याच्या तोंडून सर्व श्लोक गाऊन घेतात त्यावेळी कुठेतरी खऱ्या अर्थानं त्या श्लोकांवरच्या आबिर्भुक्याचा वास पुसला जातो. आणि मग त्या श्लोकांना आणि त्या कवितांना लागलेला आबिर्भुक्याचा वास कुठेतरी पुसत जातो. आणि म्हणूनच तेव्हापासून त्या कवितेला आबिर्भुक्याचा वास लागला आहे या विषयाची समारोपता होते. जाता
जाता जाता कवीवर एवढंच म्हणतो, जे जे रचनेत बोलले जाते ते ते कवितेतून मांडले जाते. न्यूनपूर्ण क्षमा होते तया कवीसी. धन्यवाद.